जुळे सोलापुरातील स्वामी समर्थ मंदिर समर्थनगर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या भव्य कार्यक्रमाचे आयोजन युवराज भैया राठोड, समाजसेविका वैशाली शहापुरे आणि चंद्रकांत शहापुरे यांनी केलं होतं। हजारो भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला असून जवळपास 10 ते 15 हजार स्वामी समर्थ भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय। भव्य असं मंदिर श्री स्वामी समर्थाची तो होणार आहे आणि या स्वामी समर्थाच्या मंदिरात आल्यावर लोकांना त्यांच्या मागण्या असू दे, शांती असू दे, समाधान असू दे, सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, मिळतात। आणि याचं सगळं श्रेय शहापुरे कुटुंब, शहापुरे मॅडम, त्यांचे सर्व सहकारी चांगल्या पद्धतीने साजरा करण्याचं काम करतात। आजच्या या दिनी मला जेव्हापासून हे मंदिर स्थापना झाले तेव्हापासून आजपर्यंत मला त्यांनी आठवणीने बोलवतात, मला पूजेचा मान सन्मान देतात। मलाही स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन मी कामाला सुरुवात करतो। इथं जेव्हा येतो समर्थांचा आशीर्वाद घेतल्यावर मला एक वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि सगळ्यांनी स्वामी समर्थाच्या चरणी नतमस्तक हो आणि आपल्याला सोलापूर असू दे, जिल्हा असू दे, सर्व सुखी समाधानाने राहावं, आनंदाने राहावं ही स्वामी सरचरणी प्रार्थना करतो। कार्यक्रमाची सुरुवात कलश मिरवणुकीने झाली। त्यानंतर शास्त्री बसवराज तीर्थ यांच्या शुभ हस्ते होम हवन पार पडलं, तर शिवानंद स्वामी करजगी यांचे आशीर्वाद लाभले। दुपारी आरती, पालना सोहळा, महाप्रसाद, भजन, लक्षदीपोत्सव, भक्ती संगीत कार्यक्रम आणि इतर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। नमस्कार, मी डॉक्टर योगेश राठोड। आज जागृत जे जुळे सोलापूरचे जे जागृत स्वामी समर्थांचं मंदिर आहे, इथे प्रकट दिनासाठी खूप मोठी पूजा आयोजित करण्यात आली आणि सामाजिक कार्यकर्ते श्री युवराज भैया राठोड, चंद्रकांत शहापुरेजी आणि वैशालीताई शहापुरे यांनी खूप मोठा महाप्रसादाचं पण आयोजन केलेलं आहे। इथे गेल्या 7 ते 8 वर्षापासून दर साली आणि दरवर्षी हा मोठा महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आणि बरेच लोक येतात। आजची गर्दी बघितल्यानंतर असं वाटत चाललं की या जागृत मंदिराला जास्तीत जास्त मान भेटत चाललेला आहे। या सोहळ्यात माजी आमदार व सभापती दिलीप माने, आधार हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश राठोड, युवराज भैया राठोड, वैशाली शहापुरे, चंद्रकांत शहापुरे यांच्यासह वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा मूलमंत्र संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे आदरानं आपण पाहतो। श्री स्वामी समर्थांचा आज प्रकट दिन जुळे सोलापुरातल्या श्री स्वामी समर्थ नगरामध्ये आज या स्वामी समर्थ मंदिरामध्ये प्रकट दिनाचा सोहळा गेल्या सातत्याने 8-10 वर्षापासून या ठिकाणी साजरा होतो। अतिशय भक्तिभाव वातावरणामध्ये या ठिकाणी होम हवन यज्ञ असेल, त्याचबरोबर पालखी सोहळा असेल, त्याचबरोबर पारायण असेल, अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी हा सोहळा साजरा केला जातोय। या ठिकाणी या मंदिराचे प्रमुख शहापुरे परिवार असतील किंवा आमचे परममित्र युवराज भैया राठोड असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। आज या प्रकट दिनाच्या निमित्तानं सर्वसाधारणपणे 8 ते 10 हजार लोकांच्या महाप्रसादाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पालखी सोहळा वैशाली शहापुरे यांच्या घरापासून सुरू होऊन युवराज भैया राठोड यांच्या घरापर्यंत आणि परिसरात दिंडी फिरवण्यात आली। भक्तांनी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत स्वामी दर्शन घेतलं आणि आयोजकांचे मनापासून कौतुक केलंय। मान्यवरांनी माध्यमाशी बोलताना या उत्सवाच्या आयोजनाचे आणि भक्तिभावाचे कौतुक केलं। हा संपूर्ण कार्यक्रम मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात यशस्वी संपन्न झालाय। आज श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त समर्थनगर जुळे सोलापूर श्री जागृत स्वामी समर्थ मंदिरामध्ये खूप मोठा समर्थांचा प्रकट दिन सोहळा सर्वांच्या सहकार्याने आपण इथं दरवर्षी आयोजित करतो। जवळजवळ 9 ते 10 हजार भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात। या ठिकाणी होम हवन 151 जोडपी इथं होम हवनला बसली होती। स्वामीजींचा आशीर्वाद सगळ्यांना मिळतो आणि युवराज भैया राठोड, योगेशजी राठोड, त्याचप्रमाणे सर्व समर्थनगरवासी, जानकीनगर, सिंधू विहार, जुळे सोलापुरातील सर्व नागरिकांचं या ठिकाणी या मंदिरात सहकार्य असतं आणि
सुगंधा मधुकर घोडके नळदुर्गहून येते मी दरवर्षी प्रकट दिनाला. खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं. आणि आमच्या मनात नसताना पण स्वामी आम्हाला वर्षाला एक दिवस अगोदर का होईना फोन येतोच, आठवणीने आम्ही येतोच इथं. किती पण अडचणी असू दे पण स्वामी आम्हाला बोलवतच. 4 वर्षापासून अनुभव खूप आहे सांगण्यासारखा, असा कमी पडेल सांगेल एवढा अनुभव आहे स्वामीसाठी. मागणं जेवढं मागितले तेवढं स्वामी देतात. मागाच्या अगोदरच सगळं येतं. नियोजन खूप छान आहे. मी ग्रुपला आहे. इतकं छान असं वाटतं की मी जीच असल्याची तर इतकं चांगलं झालं असतं की मी ह्यांच्यामध्ये पूर्ण मिक्स होऊन गेले असते. खूप छान नियोजन असतं. दर गुरुवारचं सगळं बघत असते मी आणि माझे मिस्टर. मी रेखा पवार. सालाबादाप्रमाणे ह्या वर्षी पण मी होम हवनला बसलेली आहे. दरवर्षी जागृती मंदिर स्वामी समर्थांचं इथे दरवर्षी होम हवन आणि महिलांसाठी विविध कार्यक्रम असतात. समर्थांबद्दल सांगायचं, समर्थांची खूप प्रचिती आहे, त्यामुळे दरवर्षी महिलांची खूप गर्दी होती. काल सुद्धा आम्ही भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आणि आज सकाळी कलश पूजन वगैरे झालेलं आहे. आणि आता दरवर्षीप्रमाणे जोडीने किंवा ज्यांचे मिस्टर वगैरे नसतील ते त्याच्या पूजेला बसलेले आहेत. आम्ही सगळ्या महिलांनी म्हणजे पूजेचा आनंद वगैरे घेतलेला आहे. होम हवन वगैरे घेतलेला आहे. नियोजन खूप छान आहे. जेवणाची व्यवस्था पण खूप छान करतात हे लोक. म्हणजे गडबड वगैरे कुठली गोंधळ वगैरे नसते इथं याच्यामध्ये. आणि प्रत्येक भाविक हा समर्थांकडे येऊन आपली आपली इच्छा मागून घेत असतोय. आणि नाही मागायचं असं काय नाही, या समर्थांच्या कृपेने खूप मिळालेलं आहे. जे आहे तेच राहू दे. समर्थांचा हात आयुष्यभर असंच पाठीशी राहू दे, एवढंच मागणं आहे समर्थांचं. स्वामी समर्थ महाराज की जय. दरवर्षी सालाबाद प्रमाणे यावर्षी पण इथे मोठ्या उत्साहात स्वामींचा प्रगट दिन साजरा झाला. आम्ही दरवर्षीप्रमाणे इथं होम हवनसाठी आणि देवदर्शनासाठी येत आहोत. अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आणि शांततेत आणि भक्तिभावाने कार्यक्रम संपन्न होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. श्री स्वामी समर्थ नगरमध्ये आज श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रकट दिनांचा सोहळा साजरा झाला. त्यात मनोभावे उत्स्फूर्तपणे लोकांनी सहभाग घेतला, भक्तांनी भाग घेतला. त्यामुळे खूप आनंद वाटला. असाच प्रतिसाद प्रत्येक वर्षी द्यावा सर्व भक्तांनी, ही मी सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे.